रिलॅक्स घाबरू नका. अपने होतं तुमचं, त्याच्यामुळे जॉईंट पेन होता आणि पोट फार डोकं दुखतं वरती. ही नाजूकते. हो हो, उठून बसा. इकडे तुमचं बस. आता मी काय सांगतो नीट आहे का, तुमच्या मणक्यामध्ये 2 ठिकाणी प्रॉब्लेम. इथे C4 C5 L4 L5. आता मानेमध्ये त्या ठिकाणी वरची खाली सरक दिक सरकून भरपूर दिवस झाले, पण त्याच्यातलं जसं जसं कार्टरी म्हणजे गादी असते जशी जशी बाहेर येईल तसं तिथून ब्रेन छाती पार्ट थोडं ब्लड सर्क्युलेशन हाताला होत नाही. आणि इकडे मी दाबलं जास्त ही छाती दुखते की ही छाती अँजिओप्लास्टी भरपूर दिवस झाले. हे दुखण्याचा आणि अँजिओप्लास्टीचा काही संबंध नाही, काही संबंध नाही. आता हे दुखतं आणि हे पण दुखतं तुमचं, हे बहिणा दुखते दुखलं आणि हे पण दुखतंय. तुम्ही बसले अँजिओप्लास्टी धरून, अँजिओप्लास्टीचा आणि ह्या दुखण्याचा काही संबंध नाही. ते तेव्हाच बरं होऊन गेलं, समजलं. आणि हीच नस ही डोक्यात जाते, यार डोकं दुखतं, मायग्रेन सारखे डोकं दुखणार, कधी कधी बसून म्हणते की चक्कर येणार जास्त बसलं का असं टीव्ही पाहत. हा, ही नस आहे ही ब्रेन छाती पाठ आणि 4 किंवा 5 बॉटलनं कनेक्ट आहे. तुम्ही डाव्या कुशीवर जास्त झोपत असेल त्याच्याने हा प्रकार जास्त वाढतो. किंवा उशा दोन दोन घेणं, मान मोडणं, त्याच्याने हा प्रकार जास्त वाढतो. त्यालाच म्हणतो सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस. हा प्रकार मान मोडणं, डोक्यावर वजन घेणं, खांद्यावर वजन घेणं, या खांद्यावर जास्त झोपणं, त्याच्याने ती गादी बऱ्याच प्रमाणात घसते सरक. पण या चुका नाही करायच्या, मला हे सांगायचं. याला म्हणतात सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस. म्हणजे तुम्ही मरेपर्यंत जरी गोळ्या औषधं खाल्ल्या तर गोळ्या औषधं खाऊन बरा होत नाही. याला आता जसं एक बीपी डायबिटीज आजार लागला तो एकदम मरेपर्यंत, लागल्यानंतर मरेपर्यंत. पण तुम्हाला जोपर्यंत तुम्ही त्या नियमात आहे तोपर्यंत तो बरा. नियम तोडला की दुखणं चालू. जसं बीपी डायबिटीज थायरॉइड आजार जसं त्याला नियम असतो. जसं की आता तुमची अँजिओप्लास्टी झाली तुम्हाला डॉक्टरने आयुष्यभर रक्तपाताची गोळी दिली, ऑपरेशन करून पण. जर तुम्ही रक्तपाताची गोळी बंद केली कधी भुसकून जाशील तुम्हाला समजणार खरे खोट आहे, बरोबर. तसं मणक्याचा पण आजार आहे. आता हा आजार लागला तो आयुष्यभर, पण तुम्ही त्याला सांभाळून घेतलं, त्याचे नियम जर तुम्ही लक्षात घेतले तुम्हाला मरेपर्यंत त्रास देणार. आता त्याचे नियम काय, उशा दोन घेणं बंद, डाव्या कुशीवर जो हात दुखतो त्याच्यावर झोपणं बंद, मान मोडणं बंद, मान मानेला झटका देणं बंद, डोक्यावर 15 किलोच्या पुढं, खांद्यावर डोक्यावर 15 किलोच्या पुढं आणि 15 ते 20 किलोच्या पुढं हाताने वजन उचलायचं, त्या हाताने दुसऱ्या हाताने चालेल. यालाच म्हणतो सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस. दुसरं कमरामध्ये तुमचा म्हणतो तुम्ही खूप दुखतो, तो ती जी कमरामध्ये L4 पायामध्ये गॅप पडेल तिथे पण खाली सरकली गादी असली बाहेर आली म्हणून कमरा बसून ती खुब्यात नस जाते, खुब्यातून मांडी जाते, मांडीतून पोटरी जाते, पोटरीतून टाची जाते. पण टाच दाबल्यानंतर तो दुखली बघा, त्यालाच म्हणतात सायटिका भाव. आता जेवढं खुब्यामध्ये दुखतंय पुढच्या 2 ते 3 महिन्यानंतर जेवढं खुब्यात दुखतंय तसं तसं ते खाली सरकत जाणार, म्हणजे वाढत जाणार. त्याला म्हणतात तेच सायटिकामुळे तो सगळं उठल्या टाचावर दुखणं, जॉईंट पेन होतं का असं सगळे दाबलं तर दुखतंय का. आता हे तुमचं युरिक ऍसिड B12 मुळे पण त्रास असेल. आता युरिक ऍसिड मुळे काय त्रास होतो, युरिक ऍसिड जर वाढलं सगळं उठल्यानंतर जॉईंट पेन होणार, टाचा दुखणार, गुडघे दुखणार, जॉईंट पेन होणार, फ्रेश वाटणार नाही, अंग कचकच करणार, युरिक ऍसिडचे साईड इफेक्ट. आणि B12 मुळे हाड दुखणार, हाड ठणणार असं. ठीक आहे, तुमचं आता कमरासाठी नियम आहे आयुष्यभर. एकदा ते दुखणं लागला कमरासाठी नियम आहे 15 ते 20 किलोची एवढं वाकून वजन उचलायचं नाही, पालतं झोपायचं नाही, कमराला झटका बसला असं काही करायचं नाही, जाड गादी जाड सोप्यावर बसायचं, झोपायचं नाही. आंबट वाटतं, गॅस ऍसिडिटी पित्त होईल अशा गोष्टी थोडे दिवस खायच्या, नंतर ते हळूहळू चालेल. जास्त चहा पण प्यायचा नाही. थोडे दिवस जर गरज पडली मी सांगेल कमराचा बेल्ट लावायचा का नाही, 3 दिवसानंतर सांगेल. बाकीच्या गोष्टी काही तुमची रिपोर्ट काढायची, युरिक ऍसिड B12 D3 हे जशी गरज पडेल सांगेल. ते रिपोर्ट आल्यानंतर बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगा. चालतो ते पण नको थांब.
सकाळी उठल्यास भयंकर टाचा दुखता, जॉईंट पेन होता गुडघे दुखतात. आणि पोट युरिक ऍसिड वाढण्याला मदत होते. हो तिथंच कारण एक तर व्यवस्थित टाइम टू टाइम जेवण नाही, बॉडीची व्यवस्थित हालचाल नाही, कधी पण अवेळी जेवण, बाहेरचं खाणं पिणं. संध्याकाळला नाही महत्व, सकाळच्याला महत्व आहे. थोडेसे पाय तिकडे जरा. इकडे मग. काम काय करतो? काय करतो? हा आता सध्या इकडे. म्हणजे हेवी काम आहे का काही? अशी आहे करा ना, फिरणं फक्त अशी आहे करा. फिरणं का सध्या? रिलॅक्स, घाबरू नका. पाय इकडे, डोकं इकडे, इकडे इकडे इकडे, डोकं इकडे. सेम पोझिशन, डोकं इकडे, पाय तिकडे. हा कमरावरती हात. रिलॅक्स. सुजल, डोकं इकडे, पाय इकडे. रिलॅक्स. फालतू झोपा. मान दोन्ही हात, कंबर दोन्ही पाय.